नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला धाबा स्टाईल पनीर भुर्जी करून दाखवणार आहे. बघा, एकदम यम्मी आणि टेस्टी होते. अगदी धाब्यावर मिळते ना तशी ही भुर्जी लागते. एकदम मस्त होते आणि खायलाही अप्रतिम लागते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. धाबा स्टाईल पनीर भुर्जी करण्यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलं आहे. तेलावर आपण जिरं घालूया. जिरं छान फुललं, मोहरी घालूया, हिंग घालूया, आलं लसूण मिरचीचा ठेचा घालूया. आलं लसूण मिरचीचा छान सुकून द्यायचं. त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. यावर आपण कांदा घालूया. कांदा गुलाबीसर होईपर्यंत आपण छान परतून घेऊया. पण ते कांद्यावर थोडं मीठ घालूया. कांदा आपला लवकर ब्राऊन होईल. मी झाकून ठेवूया. कांदा बघा आपला गुलाबीसर होत आला. आता आपण यावर टोमॅटो घालूया. आणि पुन्हा कांदा टोमॅटो एकदम होईपर्यंत परतून घेऊया. पुन्हा मिनिट भरासाठी झाकण ठेवूया. कांदा टोमॅटो होईपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी. त्यावर आपण तिखट घालूया. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हळद घालूया आणि धणे पावडर घालूया आणि ह्याचा मसाला तयार करून ठेवूया. बघा, कांदा आपला छान झाला. कांदा टोमॅटो मस्त झाला. आता आपण यावर आता दह्यात जो कालवलाय मसाला ना तो घालूया. दह्यामध्ये मी हळद, तिखट, मीठ, धणे पावडर घातलं होतं. आणि आपण हा मसाला छान परतून द्यावा. रंग किती छान आला ना. आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून छान शिजून देऊया. मसाला छान शिजलाय. रंग पण किती सुरेख आलाय बघा मसाल्याला. अगदी धाब्यावर मिळते ना तशी आपली भुर्जी होणार आहे. आता आपण यात किसलेलं पनीर घालूया. इथे बघा, हे पनीर मी पाव किलो पनीर मी किसून घेतले बघा अशा प्रकारे. ते घालूया. छान परतून घेऊया. आणि पुन्हा आता एक 5 मिनिटं आपण छान शिजून घेऊया. 5 मिनिटं झाली. भुर्जी सर्विंगसाठी रेडी आहे बघा. एकदम धाबा स्टाईल झाली की नाही. कोथिंबीर घालूया.
आणि आता आपली भुर्जी सर्विंगसाठी तयार आहे. एकदम यम्मी दिसते ना. इथे छान धाब्यावर मिळते ना तशी पनीर भुर्जी मी तयार केली बघा. एकदम मस्त झाली आहे, अगदी टेस्टी लागली, चवीला पण खूप भारी झाली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान पनीर भुर्जी करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.